पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि माझा प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया। भरपूर दिवस आपण पश्चाताप त्यागकृत्य आणि एक आत्मिक तयारी करून पुनरुत्थानाचे सण साजरा केला। हालेलुया प्रेज द लॉर्ड। आता एक गोष्ट आपल्याला पक्का माहिती आहे, माझ्या हृदयामध्ये पुनरुत्थित येशू वास करत आहे। हालेलुया पुनरुत्थित येशू विजयी येशू आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। आमला आश्रमच्या मध्यस्थी प्रार्थना करणारा जे टीमचे लोकांमध्ये एकाने कधीतरी असे हाक मारून येशूला बोलताना मी ऐकलो। हालेलुया येशू तुझ्या हातामध्ये ते काठी आहे ना, हालेलुया विजयाच्या काठी। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। येशू पुनरुत्थित येशू जिथे कुठे आपल्याला दिसत आहे त्याच्या हातामध्ये त्या पुनरुत्थानाचं चिन्ह आहे, विजयी। हालेलुया जगावर विजय, जगाच्या मोहावर विजय, पापावर विजय, मरणावर विजय। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। प्रियानो येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित आहे त्याला जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये जागा ठेवणार हालेलुया तेव्हा आपण या गोष्टी ध्यानात ठेवूया। प्रेज द लॉर्ड हालेलुया। येशू ख्रिस्त ज्या वाटेतून गेला बरोबर त्याच वाटेतून चालण्यासाठी आपल्याला पण कृपा पुरवणार। हालेलुया धन्यवाद येशू। माझा प्रिय बंधू भगिनीनो, अशा प्रकारच्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो ना, कधी विसरायला नको आहे अशा एक पुस्तक आहे इब्रियरास पत्र। हालेलुया या पुस्तकातील 12वा अध्याय। हालेलुया या 12वा अध्यायातील दुसरे वचन खूप सुंदर आहे। हालेलुया आता सिस्टर थोडा थोडा ते वचन वाचणार, आपण ते वचन ऐकणार, ते वचन समजण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न करणार। प्रकाश पत्र अध्याय 12 वचन 2। आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे। हालेलुया जो येशू क्रूसावर टांगून मरण पावलं। प्रेज द लॉर्ड हालेलुया मरणावर पापावर विजय मिळवलं। हालेलुया अधोलोकात उतरला। हालेलुया तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला। हालेलुया त्या येशूकडे जे दुःख सहनातून गेला, त्रासातून गेला। हालेलुया आपला विश्वास त्याच्याकडून आहे। हालेलुया म्हणजे मी ख्रिस्ती आहे, माझ्या जीवनामध्ये त्रास येणार नाही, माझ्या जीवनामध्ये सर्व एकदम सुख सोयीने मात्र मी जगणार, मी कष्ट नाही करणार असं नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। इब्रियरास लिहिलेल्या पत्रामध्ये पुढे ज्याच्याकडे आपण बघत आहे त्याच्याविषयी अजून जे वचन लिहिलेलं आहे आपण ऐकूया आता। जो आनंद त्याच्या पुढे होता। येशूच्या समोर भरपूर आनंदाच्या गोष्टी होते। 33 वर्षाचा तरुण मुलगा। हालेलुया प्रेज द लॉर्ड। बाकी सगळे तरुण पोरांच्या सारखा गावातील लोकांच्या सारखा जगू शकत होते। हालेलुया त्यांनी अशा प्रकारचा जे आनंद आहे, भविष्याचा विचार जे आहे ते सर्वसामान्य माणसांच्या मध्ये आहे, त्यांनी ते बाजूला ठेवले। हालेलुया आणि अनेक लोकांना बरे न वाटणारा अपमान त्यांनी स्वीकार केलेले जे वचन आहे ते खूप सुंदर आहे। सिस्टर वाचताना तुम्ही पण बायबल उघडून वाचा आणि ते अंडरलाईन करून ठेवा, ताकद देणारे वचन आहे ते आपण ऐकूया।
जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ त्यांनी हाती घेतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या ओळखीच्या सगळे लोक ज्यांनी लज्जा तुच्छ लेखून वधस्तंभ हातात घेतलेला आहे, अनेक वर्षापूर्वी ज्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे, आज मी पाहत आहे त्यांच्यामध्ये सगळे लोक पुनरुत्थानाच्या वैभवामध्ये अजून देखील सामील आहेत. हालेलुया. दुःख सहन करताना येशू बरोबर जर तुम्ही दुःख सहन केला, हालेलुया, 100% हालेलुया, त्याचा गौरव काय आहे म्हणून परमेश्वर दुनियाला तुझ्याद्वारे दाखवणार. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, या आता आपण 12व्या अध्यायामध्ये आहोत. हालेलुया. 11व्या अध्यायामध्ये 35 आपण 34 पासून जे वचन जर वाचलो, हालेलुया, तिथे आपण ह्या सुंदर गोष्टी पाहत आहे. स्त्रियांना नवरा हरवलेले अनुभव आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी पहिले सुरुवातीच्या काळातील जे ख्रिस्ती बांधव आहेत, नवरा हरवलं असे नाही बोलले. मला माझा नवरा मी मिळवलेला आहे, तो आता स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. हल्लीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आपण सुखाचा, जगाचा सुख, जगाचा आनंद, जगाच्या गोष्टींच्या मागे पळतो. हालेलुया. आपल्या घरातील व्यक्तींना त्या काळातील बायका जे विधवा झाले त्यांनी जे शब्द बोलले, आमचा नवरा आम्ही मिळवलेला आहे. हालेलुया. आज आपल्याला असे बोलता येते. हालेलुया. आपल्या जबाबदारी आहे घरातील लोकांना मी माझ्या मरणाच्या वेळी अभिमानाचा कारण होऊन मी मृत्यू पत्करणार. हालेलुया. 34 असे आहे. 35 पासूनचे वचन पण सिस्टर थोडासा वाचा. स्त्रियांना त्याची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हाल सोसले. हालेलुया. हाल सोसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मरण समोर येऊ दे. आमच्या येशू जसे मरण पावलं तसे आम्ही मरायच्या तयारीमध्ये आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूच्या 12 पैकी एक शिष्य हरवले, त्याच्या जागेवर दुसरा आला. हालेलुया. थोडक्यात बोललं तर सगळे शिष्य लोकांनी भयानक दुःख सहनातून गेला. प्रेज द लॉर्ड. संत योहान पण भयानक त्रासातून गेला, तरी त्याचं मरण थोडासा निराळा प्रकारचं होते. बाकी सर्व लोक रक्तसाक्षी होऊनच मेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, येशू कोण आहे, येशूचा शिकवण काय होता, हे दुनियाला दाखवण्याचा खूप सुंदर असा एक मार्ग आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण येशू कोण आहे म्हणून जाणलेले शिष्य लोक त्याच्यासाठी जगायला मरायला तयार. प्रेज द लॉर्ड. काहीही समोर येऊ दे, मी त्याच्यासाठी जगणार, मी त्याच्यासाठीच मरणार. सिस्टर अजून थोडासा पुढे वाचा. आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला. वचन 37. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले. हालेलुया. म्हणजे बघा, ही जी यादी आहे किती लांब लचक आहे ते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कोणासाठी?
कोणासाठी? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःच्या आत्म्यासाठी आहे. तरी इब्रियरास पत्र 12 अध्यायामध्ये 2 वचनामध्ये आपण पाहिलो तसे त्याच्या डोळ्यात बघत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माहिती आहे ना संत स्टीफनची गोष्ट? हालेलुया, त्याच्याकडे बघितलं. हालेलुया, दगड येऊ दे, दगड येऊ दे, दगड येऊ दे, दगड माझ्यावर काही फरक पडत नाहीये, दगडाने माझ्यावर काही फरक पडत नाहीये. हालेलुया, मी कोणासाठी जगतो हे मला माहिती आहे. हालेलुया, परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव. हालेलुया. म्हणून माझा प्रिय बंधू बहिणीनो, जिथे प्रेम आहे तिकडे दुःख सहन कधीही त्रासदायक होत नाही. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताकडे बघणाऱ्या माणसांच्या बद्दल एक वाचन सिस्टर शेवट वाचणार आपण तिथे ऐकूया. गलातीयरास लिहिलेले पत्र, हालेलुया, यातील 5व्या अध्यायातील 24 वचन. हे वचन देखील तुम्ही अंडरलाईन करून ठेवण्यासारखं वचन आहे. आपण ऐकूया. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. आपण देखील आपल्या देह स्वभाव त्या ख्रिस्ताकडे बघत समर्पण करूया आणि एक नवीन जीवन, पुनरुत्थित जीवन ख्रिस्तामध्ये आपण चालू करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. अनेक लोक ज्यांच्या छातीच्या एका साइड मध्ये खूप त्रास होत आहे, शरीरातील वेगवेगळ्या भागामध्ये, कांद्याचा हाड, मानेचा भाग, हाताचा काही भाग, अनेक भागामध्ये शरीरामध्ये चमकल्यासारखा अनुभव येत आहे. अशा अनेक लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. डोळ्यामध्ये पडदा झालेल्यामुळे डोळ्याला बरोबर दिसत नाही, असे कोणाच्या तरी डोळ्याचा जे पडदा आहे ते येशू दूर करत त्यांच्या दृष्टीचे दान त्यांना परत केलेलं आहे. कोणाला तरी एका गुडघ्याला जबरदस्त दुखणे आहे, ते दुखणे पूर्णपणे येशूने दूर केलेलं आहे. हालेलुया. अशा कोणतरी एक व्यक्ती आहे मेलेरियाच्या सारखा जीवन जगत आहे. हालेलुया. जे अंगामध्ये जीवच नाही तसा प्रकारे. हालेलुया. अशा एका व्यक्तीच्या शरीरामध्ये हे जे आळस भरलेले होते ते प्रभू दूर करत आहे. त्या व्यक्तीला एक नवीन अनुभव, नवीन कृपा परमेश्वर पुरवत आहे. दुसऱ्यांच्यावर न्याय निवाडा करण्याचा सवय असलेले कोणाला तरी प्रभू सांगत आहे, स्वर्गाचा विचार असे नाही. हालेलुया. स्वर्ग एका व्यक्तीवर न्याय निवाडा करण्यासाठी विचारात आहे, त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या आत्म्याला वाचवण्यासाठी अजून काही करता येते, त्यासाठी स्वर्ग विचारात आहे. परमेश्वर नीतिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चक्कर आल्यासारखा होत आहे असे कोणाला तरी प्रभू चक्कर येत आहे, त्या स्थितीतून वाचवलेला आहे. तुमच्यामध्ये काही लोकांच्या कुटुंबामध्ये, जीवनामध्ये तुम्हाला कळत आहे दुष्टशक्ती थोडासा तुम्हाला त्रास देत आहे, म्हणून तुम्हाला त्याचा अनुभव येत आहे. हालेलुया. तरी तुमच्यामध्ये अनेक लोक योग्य दिशेने, योग्य विचाराने त्या गोष्टीला लांब करत तुम्ही पुढे पुढे जात आहे. हालेलुया. येशूला त्या गोष्टीविषयी खूप बरे वाटत आहे. हालेलुया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.